हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता पिलशू कूलरला हात नाही लावू. सो आता माझं पूजा वगैरे सर्व आटपलेलं आहे. मग आधी जर फेस पॅक शेअर केला ना आंघोळीच्या आधी, की मग पूजेला वगैरे हे सर्व खूप लेट होतं, म्हणून म्हटलं चला आरामात शेअर करते. सो या मुलीने कूलर सुरू केला, बटन सुरू केली कूलर. बघा, पूर्ण घरात खूप जास्त पसारा केलेला आहे. आधी तर हे सर्व आवरून घेते आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत मी आजचा पॅक शेअर करते. आजचा पॅकसुद्धा टोटली डिफरंट असणार आहे. मला रिपीट असं काहीच होऊ द्यायचं नव्हतं, त्याच्यामुळे मी 7 दिवसाचे 7 वेगवेगळे पॅक तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो चला, आजचा पॅक काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते. त्याआधी ना मी पूर्ण आवरून घेते. खरं तर पॅक लावल्यानंतर मी आवरणार होती, पण मग फॅन बंद केला ना की गरमी, घाम वगैरे त्याने त्या पॅकचा रिझल्ट काहीच दिसत नाही. त्याच्यामुळे मग आधी तर सर्व आवरून घेते आणि त्याच्यानंतर आजचा पॅक कुठला असणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो मी पॅक बनवून घेतलेला आहे. पॅक लावायच्या आधी ना मी आयसिंग करून घेते. इथे मी एक बर्फ घेतला आहे आणि ना आता व्यवस्थित आयसिंग करून घेते. कारण ना चेहऱ्याला जी स्वेलिंग वगैरे आहे ना ती आयसिंगवर, तर तो आयसिंगने छान रिमूव्ह होतो. आणि आजच्या याच्यामध्ये मी असे काही इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे की जर तुम्ही आयसिंग केल्यानंतर तो पॅक लावाल तर तो छान इफेक्टिव्ह वर्क करतो. आता हे जे कुंकू आहे ना, हे काही निघत नाही, याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात केमिकल आहे. मी वॉशसुद्धा केलं. ठीक आहे, आता छान आयसिंग करून घ्यायची. तुम्हाला जर डायरेक्ट आईस सूट होत नसेल ना तर एखाद्या कापडात घ्यायची, पण मला डायरेक्टची सवय आहे, सो मी डायरेक्ट करते. पूर्ण झालेलं आहे. आयसिंग केल्यानंतर ना या फेसला थोडा वेळ हे पाणी या फेसवर असंच ठेवायचं गार. काय करते, हे पाणी शक्यतो पुसून नाही घ्यायचं, त्याचं रिझन मी तुम्हाला पुढे सांगते. आणि आता आपण पॅक अप्लाय करूया. सो पॅक मी इथे तयार करून घेतला आहे. मी तुम्हाला इथे साईडला दाखवते की हा पॅक कशापासून बनवलेला आहे. सो मी ना ह्याच्यामध्ये चंदन पावडर घेतला आहे. चंदन पावडर आपल्या स्किनसाठी किती जास्त गुणकारी आहे तुम्हाला माहिती असेल. चंदन पावडरमध्ये ना मी हळद टाकली आहे, त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल टाकलेला आहे, त्याच्यामध्ये मलाई टाकली आहे मी दुधाची. आता शक्यतो ना शक्य असेल तर तुम्ही कच्चं दूध वापरा, ते बेस्ट आहे. पण कच्चं दूध न होतं त्याच्यामुळे मी मलाई टाकली आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकली आहे. तुम्ही जर नोटीस केलं असेल ना तर मी आता हे मी आधी याचा छान असा पॅक बनवून घेतला. या कन्सिस्टन्सीचा बनवलेला आहे मी, घट्टसर असं. पातळ असं बनवायचं नाही, त्याने ना हा उतरायला लागतोच. जेवढा घट्ट असला तेवढं छान. तुम्ही बघू शकता माझा घट्ट आहे. सो असा पॅक बनवून घेतला. आता तुम्ही जर नोटीस केलं असेल ना तर मी प्रत्येक ह्याच्यामध्ये हळद टाकलेलीच आहे, कारण हळद ना अँटीसेप्टिक असते, आपल्या स्किनसाठी छान आहे. कस्तुरी हळद असेल तर फारच छान, पण मला काही कस्तुरी हळदचं पॅकेट मिळालं नाही. ऑनलाईन खूप जास्त महाग आहे, त्याच्यामुळे मी ऑनलाईन काही बोलवलं नाही. मी हा पॅक जरा जाडसरच लावते. चंदन पावडर आपल्या स्किनसाठी खूप जास्त छान आहे. तुम्हाला जर कुठलाही एकच फेस पॅक ट्राय करायचा असेल ना तर फक्त चंदन पावडरचा केला तरी चालेल, किंवा फक्त मुलतानी मिठीचा केला तरी सुद्धा चालेल. आता मग मी ह्या इव्हनली पूर्ण फेसला अप्लाय करून घेतलाय. आता नेकला सुद्धा अप्लाय करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला हे सांगते की आयसिंग करण्याचे फायदे काय आहे. मी विचार केला की पॅक अप्लाय करता करताच तुम्हाला सांगते. तर जेव्हाही आपण आयसिंग करतो ना त्यावेळी आयसिंग केल्यानंतर जीही कुठली ट्रीटमेंट करतो, लाईक तुम्ही मेकअपच्या आधी पण बघितलं असेल बऱ्याच जणांना आयसिंग करताना. आता समर आहे, खूप जास्त ऑलरेडी बॉडीसुद्धा हीट खूप जास्त प्रोड्यूस करते. तर जेव्हा जेव्हा आपण आयसिंग करतो ना तेव्हा त्यानंतर आपण जेही काय करतो, लाईक कुठला पॅक लावतोय किंवा कुठला स्क्रब करतोय किंवा इव्हन कुठला मेकअपही करतोय, तर तो खूप छान सेट होतो, बॉडीला खूप छान मर्ज होतो. त्याच्यासाठी आयसिंग आधी करायचं. आणि जे चेहऱ्यावर पफिनेस आलेली असते ना, स्वेलिंग वगैरे म्हणा, ते सुद्धा रिड्यूस व्हायला खूप जास्त मदत होते. त्याच्यामुळे मी आधी आयसिंग केली. आणि यामध्ये मी मलाई टाकलेला आहे, त्यात चंदन पावडर आहे. हे सर्व ऑलरेडी स्किनला खूप जास्त थंड ठेवण्याचं काम करतं. त्याच्यामुळे मग पूर्ण आपला जो प्रोसेस आहे ती प्रोसेससुद्धा स्मूथ होते आणि रिझल्टसुद्धा खूप छान मिळतो. आणि हळद मी प्रत्येक वेळी ॲलोवेरा जेल आणि हळद हे यासाठी टाकते आहे. उन्हाळा आहे, ऑलरेडी हीट खूप प्रोड्यूस करते बॉडी. जसं मी आधी सांगितलं तसं ॲलोवेरा जेल ना कूल करण्याचं काम करतं, म्हणजे आपल्या बॉडीची जी हीट रिड्यूस आहे करते, बॉडीची हीट मेंटेन ठेवण्याचं काम करते. त्याच्यामुळे मग तुम्हाला जर जास्त स्वेट वगैरे येत असेल, तुम्ही रोज जरी ॲलोवेरा जेल लावलं ना तरीसुद्धा खूप छान आहे. सो मी आता हे
स्किन केअरमध्ये कच्च्या दुधाचं काम तुम्हाला माहितीच असेल, छान फेस क्लीन करतो, क्लेन्झिंग खूप छान होते कच्च्या दुधाने, त्याच्यामुळे मग ते करायचं. मी तुमच्यासोबत होममेड फेशियल शेअर करू का ते सुद्धा मला सांगा, म्हणजे मी ते सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. बघा आता मी छान पॅक अप्लाय केलेला आहे. आता याला मी पूर्ण ड्राय होऊ देते आणि त्याच्यानंतर मसाज करून करून काढेल आपलं रोजप्रमाणेच. एवढा पॅक शिल्लक राहिलेला आहे. मी 1 स्पून घेतलेला होता, पण मलाई आणि दूध हे जरा जास्त झालं त्याच्यामुळे मी आणखी टाकलं. तर हा मी आईला वगैरे लावून देईल, कारण हा तुम्ही कुठल्याही एजच्या म्हणजे कोणालाही लावू शकता, लाईक जेंट्सला सुद्धा लावू शकता, लेडीजला कितीही एज असेल तरी त्यांना सुद्धा यूज करू शकता. सो चला आता मी याला छान सुकू देते, तोपर्यंत माझं एडिटिंगचं काम करत बसते आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते. सो जस्ट फेस क्लीन केला आहे, बघा तुम्ही किती छान, मला तरी आवडला आहे ह्याचा रिझल्ट. आणि वाव, खरंच खूप जास्त छान वाटतं आहे, खूप फ्रेश वाटत आहे. आणि ना खरं सांगायचं तर फेससुद्धा खूप छान क्लीन झाला आहे, ग्लोसुद्धा खूप छान वाटतं. सो तुम्हीसुद्धा ना हा पॅक नक्कीच ट्राय करून बघा. आता मी प्रिशूला जेव घालते, मलासुद्धा जेवण करायचं आहे. खरंच छान क्लीन झाल्यासारखं वाटतं आहे. माझं मेन हेच होतं की माझं हे जे ज्वेलरी टाईम आहे ना हे खूप जास्त एक्स्ट्रीम दिसतं, सो मला ते कमी करायचं आहे. सो ते कमी झालंच पाहिजे. आजचा आपला डे 4 होता. मी पहिल्या दिवशी मुलतानी मिट्टीचा शेअर केला, दुसऱ्या दिवशी तांदूळाचं जे आहे पावडर तो हे शेअर केला, तिसऱ्या दिवशी म्हणजे काल मी बेसनाचा शेअर केला आणि आज चंदन पावडरचा. हे तुम्ही मी जे चंदन पावडर, मुलतानी मिट्टी हे सगळं जे काही आहे ना ते मी एका ऑनलाईन क्वालिटी स्टोअर म्हणून ब्रँड आहे तिथून मागवलेलं होतं. खूप कमी प्राईसमध्ये खूप जास्त आणि ओरिजिनल प्रोडक्ट्स रिसीव होतात. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथून तुम्ही परचेस करू शकता. बाकी फेस खूप छान क्लीन झाला आहे आणि मी तरी हॅप्पी आहे या रिझल्टने. करत आहे तू हे बघ, आईचा रिपोर्ट आणि आईच्या रिपोर्टवर लिहिणं सुरू आहे. काय करत आहे तू? तुला फटके देऊ का? देते ना. तुझी झोप कुठे गेली आज? माझ्याकडे बघ, तुझी झोप कुठे गेली? सव्वा 4 वाजलेत, मला जायचं आहे, पण हिरोईनचं काही मूड नाही आहे, मला जाऊ द्यायचं. बघा तरी माझं शोनेलं झोप मस्त माझ्याजवळ. आता ना मला जायचं आहे, पण त्याआधी मला एक प्रोडक्ट शेअर करायचं आहे, ते म्हणजे हे मसाजर. हे मी मिशोवरनं मागवलेलं आहे, पण ना अफोर्डेबल प्राईसमध्ये खूप बेस्ट असं आहे. तुम्ही बघू शकता, हे 3D मसाजर आहे, जसं चित्रात दिसतंय तसंच. बऱ्याच जणांना ना बॉडी पेनचा प्रॉब्लेम असतो, मला आत्ता पायाचा वगैरे खूप जास्त प्रॉब्लेम होतोय, सो त्यासाठी मी हे खास तर मागवलेलं आहे. 3D मसाजर आहे आणि तुम्ही बघू शकता 360 रोटेशन आहे, बघा खूप छान क्वालिटीचं मसाजर आहे आणि फुल बॉडी मसाजर आहे. तुम्ही हँडला सुद्धा यूज करू शकता, इवन तुम्ही फेसला सुद्धा यूज करू शकता अशा पद्धतीने. आणि फक्त एवढंच नाही तर तुम्ही स्पायनल कॉर्डच्या मसाजसाठी सुद्धा याला यूज करू शकता. सो हे खूप छान क्वालिटीचं आहे, 150 रुपयापर्यंतच मिळते. तुम्हाला जर याची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, एकदा नक्कीच परचेस करून बघा. याला आपण आपल्या हातांना सुद्धा यूज करू शकतो, इथे सुद्धा यूज करू शकतो. जर कोणाला जर चेस्ट पेनचा प्रॉब्लेम असेल तर तिथे सुद्धा यूज करता येते. त्यानंतर इथे सुद्धा यूज करता येते पोटाला, आणि आपल्या पोटरींवर वगैरे पायाला सुद्धा यूज करू शकता. सो हे फुल बॉडी मसाजर आहे आणि खूप छान क्वालिटीचं आहे. जेव्हा मी माझ्या शॉपमधलं मसाजर दाखवलं होतं तेव्हा मला बऱ्याच जणांनी म्हटलं होतं की हँड मसाजर सांग, एवढं तेवढं महाग आम्ही घेऊ शकत नाही ना, आमचा तसा यूज पण नाही आहे. सो हे हँड मसाजर आहे आणि खूप छान आहे. हँडलसुद्धा याला म्हणजे पकडायला व्यवस्थित आहे आणि 360 रोटेशन आहे. शिवाय याने ना मसल्स खूप छान रिलॅक्स होतात. मला सर्वात जास्त फेसला करू शकतो ना आपण, हे खूप जास्त आवडलं, कारण आपण तसं जर बाकी घ्यायचं गेलं तर फक्त फेसचे मसाजर मिळतात, पण हे फुल बॉडी मसाजर आहे. 150 रुपयाच्या आसपासच मिळतं. मी तरी ऑफरमध्ये घेतलेलं आहे, मला खूप कमी प्राईसला मिळालं. मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला सुद्धा जर बॉडी पेनचा वगैरे त्रास असेल ना, तुम्ही नक्कीच यूज करून बघा. बाकी यावर इन्स्ट्रक्शन सर्व दिलेले आहेत. हे बघा, इथे फेशियल केअर आपण चेहऱ्याला कसं यूज करू शकतो ते दिलेलं आहे. इकडे बॉडी केअर दिलेला आहे.
यांचं म्हणणं आहे की आपण आर्म्सला सुद्धा यूज करू शकतो, चेस्टला सुद्धा यूज करू शकतो, कमरेच्या तिथे सुद्धा यूज करू शकतो आणि पायांना सुद्धा यूज करू शकतो. त्यानंतर फेसला सुद्धा रोल ऑन म्हणून याचा यूज होतो. त्यानंतर स्पायनल कॉर्डला सुद्धा मागे जसं मी सांगितलं तसं. आणि खूपच छान आहे. 3D मसाजर आहे, मला तरी खूप जास्त आवडलं. याचे ॲडव्हान्टेजेस आहे, हे 360 रोटेट डिझाईन आहे, कर्व हँडल आहे, पकडायला खरोखर खूप जास्त इझी आहे. डबल रोलर आहे आणि फॅशन डिझाईन आहे. खूप सुंदर असं रोलर आहे, म्हणजे खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा, कारण मला पायाचा एवढा खूप डेंजर त्रास होतो, त्याच्यामुळे माझं असं होतं की हँड मसाजर मागवते. हे खरं तर मी माझ्या ताईकडे बघितलं होतं, दादांनी मागवलेलं होतं. त्या 300 रुपयाला जोडी मागवलेली होती त्यांनी, म्हणजे 150ला एक असं. सो तेव्हाच मला ताईने मारून दाखवलं होतं आणि खरंच मला तेव्हापासून घ्यायची इच्छा होती, पण मिळतच नव्हतं. कारण मला याचं नाव वगैरे काहीच माहीत नव्हतं. सो आता मी मिशोला सर्च केलं आणि मला हे मिळालं. खरंच खूप छान आहे. खूप काही प्रोडक्ट्स आहेत कमी प्राईजमध्ये, पण डिफेक्टिव्ह सुद्धा येतात. सो हे मी याची लिंक देते, तुम्ही त्या लिंकवरून परचेस करू शकता. बाकी प्रिशूला झोपून दिलेलं आहे. प्रिशू आत्ता झोपली. आता 5:30 वाजायला आलेले आहेत. मला शॉपला जायचं आहे. पार्थ गाडी घेऊन गेलाय, तो आला की मी लगेचच निघते. बाकी काय होतंय ते तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो आता ना संध्याकाळ झाली आहे आणि मी शॉपमध्ये जाणारच होती, तेवढ्यात प्रिशू उठली आणि मग प्रिशूने मला जाऊ दिलं नाही. ती आता खूप जास्त जिद्दी झालेली आहे, तिची रडारड हे ते त्या सर्व गोष्टींमुळे. आई बोलली काय 1-2 तासासाठी जाते, सो थांब, कारण ऊन खूप जास्त होतं. आजचं ऊन खूप डेंजर होतं आणि उद्यापासून अधिक महिना सुरू होतो आहे. सो आम्हाला पोथीसुद्धा आणायची आहे. आता आईला दवाखान्यात न्यायचं आहे, सो तिकडे जातोच आहे, तर म्हटलं पोथी घेऊन येते. कारण कालच्या डॉक्टरकडे गेलो होतो, ते डॉक्टर MD होते आणि त्यांनी आईला काही ब्लड टेस्ट सांगितल्या ज्या 2000च्या होणार आहेत. सो आईचं हे आहे की जुन्याच डॉक्टरजवळ चल, ते काहीतरी मेडिसिन देतील ज्याने शुगर कमी होईल वगैरे. आम्ही तिला खूप समजावून सांगितलं की त्या डॉक्टरांकडे कसं श्रेयालासुद्धा आराम पडला, मला पण आराम पडला. सो आम्ही तिला खूप समजून सांगितलं की त्यांना काहीतरी लक्षात आलं असेल म्हणूनच त्यांनी तुला ब्लड टेस्ट सांगितलं ना, पण ती काहीच ऐकायला तयार नाही आहे. तिचं हे आहे की नाही, जुन्याच डॉक्टरजवळ चल, आता ब्लड टेस्टचे पैसे खर्च करायला नको या सर्व गोष्टी. सो म्हटलं ठीक आहे. आणि दुसरं कोणीच दवाखान्यामध्ये घेऊन जायला तयार नाही आहे, सो मलाच न्यायचं आहे. मला खरं तर 9 वाजताच्या आत एका ब्रँडला व्हिडिओ एडिट करून द्यायचा आहे, पण आता मलाच न्यावं लागणार आहे दवाखान्यामध्ये. या इमर्जन्सीज काही सांगून येत नाही, पण हेच जर मी आता समजा ड्युटीवर वगैरे असती, जॉबवर असती, तर मला कोणी म्हटलं नसतं ना हातातलं काम टाकून ये आणि हे कर. मला याच गोष्टीचं खूप वाटतं की का बरं यार, म्हणजे कंटेंट क्रिएशनला फुल टाईम जॉब कोणी खरोखर अज्युम करत नाही. असो, आता मीच घेऊन जाते. अधिक महिन्याची पोती आम्ही श्रेयाला आणायला सांगितली होती, पण आता तिथपर्यंत जातोच आहे, तर आई आणि मीच घेऊन येऊ. जमलंच तर, नक्की माहिती नाही अजून. आणि मला टिकलीचे डब्बेसुद्धा आणायचे, कारण प्रिशूने माझ्या टिकलीच्या दोन्हीही डब्या पूर्ण सांडवून दिले. आता मी तिच्या हातात अजिबात लागू देणार नाही. शॉपमध्ये ठेवलेली आहे, पण त्या थोड्या मोठ्या साईजच्या आहे, ज्या मला शूटसाठी वगैरे लागतात, असं आहे. सो चला, आता बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. आम्ही जातोय की नाही ते माहिती नाही. आता मी डॉक्टरला आधी फोन करून विचारते, म्हणजे हॉस्पिटलमध्ये ते आहेत की नाही. त्याच्यानुसार मग आई शेवटी रागारागात मंदिरात गेली की मला कोणीच दवाखान्यात नेत नाही, म्हणून मग आता ती मंदिरात गेली आहे. ती मंदिरातून आल्यानंतर आम्ही जाऊ दवाखान्यामध्ये. सो बाकी काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करतेच जाते की नाही, तर तुम्ही असं व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. प्रिशूला असा ड्रेस घालून रेडी केला आहे. इकडे डॉक्टरची फाईल वगैरे सर्व घेतली आहे. डॉक्टरला फोन केला आणि डॉक्टर आहे, त्याच्यामुळे जातोय आम्ही फायनली दवाखान्यामध्ये. आणि बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच. माहिती नाही यायला किती वेळ होईल, काय होईल, पोती आणायला जातोय की नाही ते सुद्धा सध्या काहीच आयडिया नाही आहे. कसं काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. प्रिशू राणीला पण मस्त रेडी केलं. प्रिशू हाय कर. हाय. आता आम्ही हाय पण स्पष्ट म्हणतो, बाय पण स्पष्ट म्हणतो. बाय म्हण. सो इथे ना आता आम्ही हॉस्पिटलला पोहोचलेलो आहोत. मी बाहेर गाडी वगैरे पार्क केली, म्हणजे गाडी वगैरे लावून दिली आणि त्याच्यानंतर आतमध्ये येत आहे. आईच्या नंबरला थोडासा वेळ होता आणि त्यानंतर मग मी थोडी बाहेर थांबली, कारण ना खरंच खूप जास्त गर्दी होती. आणि प्रिशूला तरी तिथे नवीन अजिबातच वाटत नव्हतं. ती अशी फिरत होती जसं काही ते तिचंच घर आहे. आणि तिथे वेट करायची मशीन होती. प्रिशूला म्हटलं त्याच्यावर उभं राहा, तर ती त्याच्यावर अजिबातच उभी राहत नव्हती आणि बाकी पूर्ण हॉस्पिटलमध्ये अशी काहीशी फिरत होती आणि मी तिच्या मागे 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 मागे. नंबर जरी
यायचा लवकर लागला ना तरीसुद्धा बाकी फॉर्मॅलिटीजला काही ECG करायला सांगितलं, इंजेक्शन वगैरे या सर्व गोष्टीला ना खूप जास्त वेळ लागत होता. सो आम्ही वेट करत होतो. खूप जास्त वेळ लागतो दवाखान्यात. जस्ट घरी आलो, दवाखान्यात खूप जास्त वेळ लागला, खूप म्हणजे खूपच जास्त वेळ लागला. वाजलेले आहेत 10:30 आणि प्रिशूचं तुम्ही बघितलं तिथे कसं चाललेलं होतं सगळं. सो आता जेवण वगैरे सर्व करायचं आहे, स्वयंपाक पण बाकी आहे. पण मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चंदन पावडरची आणि त्या मसाजरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. परचेस करायचं असेल तर नक्की करा. चला फायनली या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.